च्या वतीने हे विश्व मराठी संमेलनाचं आयोजन फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालय या ठिकाणी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी आयोजित केलेलं आहे। काही वैशिष्ट्ये आहेत। सगळ्यात प्रथम आपल्याशी इथे बोलत असताना एक पुण्यातली रहिवासी आणि साहित्यप्रेमी आणि स्वतः साहित्य यात्रेमधली एक सहभागी व्यक्ती म्हणून या संपूर्ण उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करते। कारण पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो, परंतु बऱ्याच गोष्टींची भरपाई करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगले उपक्रम पुणे शहरात आणि खास करून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेले आहे आणि त्याला आपण उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। मग वाचनाच्या संदर्भामध्ये झालेला संपूर्ण महोत्सव असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील, या विश्व मराठी संमेलनाची जी वैशिष्ट्ये आहे त्याच्यात अत्यंत महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट अशी, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की मी इथे सांगतो पुण्यामध्ये की नक्कीच मी लवकर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला तुम्हाला मिळालेला दिसेल आणि तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। या अभिजात भाषेच्या दर्जावरून पुढे काय कार्यक्रम करायचे या संदर्भात सुद्धा एक विश्वामधल्या मराठी भाषिकांना जिव्हाळा होता, प्रेम होतं आणि विशेषतः वेगवेगळ्या जगातल्या शहरांमध्ये जी वाचनालय आहेत किंवा तिथे जे शिकणारे लोक आहेत, राहणारे लोक आहेत, ते त्यांच्या परीने मुंबई इथे झालं होतं। तिथेही मला निमंत्रित केलेलं होतं आणि त्या संमेलनामध्ये सुद्धा बोलत असताना मी काही कल्पना मांडलेल्या होत्या की जगामधले जे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी एकत्रितपणे अजून काही काम केलं तर चांगलं होईल। आणि मला इथे सांगायला आनंद होतो की त्या विषयामध्ये श्री विजय पाटील जे सॅन फ्रान्सिस्को इथे असतात त्यांनी सर्व जगातल्या शिवप्रेमींचा एक उत्सवसुद्धा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये घेतला आणि त्यामधून लहान मुलांपर्यंत सगळीकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती विराट आहे त्याची माहिती द्यायला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे। पुण्यामध्ये हे संमेलन होतं आहे आणि पुण्यातले सगळे वाचक श्रोते हे चोखंदळ आहेत, पुणेकरांचं बारीक लक्ष असतं। पण मला याची खात्री आहे की हे संमेलन पुण्यातच का असा प्रश्न पुणेकरांना अजिबात पडणार नाही, कारण ज्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभलेले आहे असं हे पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्रात आणि जगात सगळीकडे ओळखलं जातं। आणि त्याचबरोबर या विश्व संमेलनामध्ये आपण आदरातिथ्याच्या संदर्भामध्ये चांगल्या अर्थाने प्रसिद्ध आहात। अशाला पुण्यात येणाऱ्या या सगळ्या साहित्यप्रेमींचं स्वागत आपल्याकडून चांगलं चोख पद्धतीने होईल अशी तयारी केली जाते। यासाठी अर्थातच मी मराठी भाषा विभागाचे जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत त्यांना या सगळ्या कामाच्या संदर्भात श्रेय देईल की ज्या धडाक्याने, ज्या झपाट्याने त्यांनी या काही दिवसामध्ये संमेलनाचं आयोजन सुरू केलेलं आहे आणि त्यांना मदत करणारी जी सगळी टीम आहे त्यांना सगळ्यांना तुम्हीही सहकार्य करावं आणि पुणेकरांनी प्रेमाचं सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। बाप्पाचा शतकोत्तर महोत्सव आहे। मला या गोष्टीचा आनंद झाला की एखादी मंडळ 125 वर्ष पूर्ण करतं, फार महत्वाचा टप्पा आहे। आणि 125 वर्षामध्ये तुळशीबागचा इतिहास तर आपल्या सर्वांना माहिती आहे। पिढी, तिसरी पिढी आता काम करते आणि अनेक आता जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या अनेक पिढ्या या मंडळावर जोडलेल्या आहेत। आणि तुळशीबाग ही पुण्यात नाही तर महाराष्ट्रात परिचित आहे, महिलांसाठी तर खास आहे। पुण्यात जे काही पाहिजे असेल, जे कुठे मिळत आहे ते तुळशीबागेत मिळतं आणि म्हणून तुळशीबागेचं एक वेगळं महत्व आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आपलं पावित्र्य टिकून ठेवलेलं आहे।
दरवर्षी अनेक कार्यक्रम घेतात. गेल्या वर्षी यावर्षी सुद्धा मी शुभारंभाला गेलो होतो. प्राणप्रतिष्ठेला माझ्या हस्तेच केली होती त्यांनी. आणि त्यावेळेला लक्षात आलं की इथले कार्यकर्ते हे अत्यंत कष्ट घेऊन काम करत असतात. म्हणजे काळ वेळ काही नाही, म्हणजे दोन दोन दिवस झोपलेले नाही, पण मंडळासाठी झटून काम करतात. आणि आज शतकोत्तर रुपये सुरुवात करताना त्यांनी जो खास जो पायंडा पाडला की सर्व मानाजी गणपती आणि सर्व मंडळांचे अध्यक्ष जे पुण्यात मंडळ आहेत त्या लोकांना बोलून त्यांच्या उपस्थितीमध्ये याचा शुभारंभ होतोय, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आज आपण जर बघितलं तर सर्व क्षेत्रात महिला या अग्रगण्य आहेत. तर त्यामुळे या गणेशोत्सवात सुद्धा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवात त्यांचा सहभाग जास्तीत जास्त संख्येने असला पाहिजे. कारण स्त्री शक्तीचा सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. परवा दिवशी माझा सन्मान स्त्री शक्तीचा गेली 10 वर्ष जो कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमाची 30 जानेवारीला तो कार्यक्रम नातवागेच्या मैदानावर होणार आहे आणि इथल्या सगळ्या महिला त्या कार्यक्रमाला नक्की असतात हे मला माहिती आहे. आज गेली परंपरा लाभलेला हा तुळशीबागेचा गणेशोत्सव ज्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, आपत्कालीन ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे प्रसंग आपल्या समोर येतात त्या प्रत्येक प्रसंगात या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे गणेश मंडळ ही त्याच्या जे आत्ता बाळासाहेबांनी सांगितलं की आज आपल्याकडं हा गणेशोत्सव आपण करत असताना जे त्या दानपेटीत येतं, ज्या उत्सवात येतं, त्यातून काही मोठा त्याच्यातला भाग हा समाजाची जी गरज आहे ती ओळखून आपण त्याच्याकरता खर्च करत असतो. आणि असं प्रत्येक गणेश मंडळ हे काम करत असतं. यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज आम्ही समाजात ताटमानेने उभे आहोत. मी या योजनेचा एक विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या योजनेचा आणि सर्व शिक्षकांचा मी नेहमीच कृतज्ञ राहील. मी सिंजेंटा सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉब करते आणि ह्याचं मी पूर्ण श्रेय दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व फ्युअल बिझनेस स्कूल यांना देऊ इच्छिते. माझ्या फॅमिलीबद्दल सांगायचं झालं तर मी आपल्या सगळ्यांसारख्याच मिडल क्लास फॅमिलीमधून येते. माझे आई वडील सचलजिंगपेठमध्ये एक अंडा भुर्जी सेंटरवर काम करतात आणि माझं ग्रॅज्युएशन नंतर माझं जेव्हा शिक्षण थांबलं बिकॉज पुढच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते, मग तेव्हा मी आई वडिलांना हेल्प करायचे, मदत करायचे. तेव्हा तिथून पुढे माझं लिटरली शिक्षण पूर्ण थांबलं होतं आणि माझं जरा मेडिकल प्रॉब्लेम्स पण होते. मला जरा पित्ताशयाचा प्रॉब्लेम होता. तेव्हा पण दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्याकडूनच मला मदत झाली. माझं पूर्ण ऑपरेशनचा खर्च हा ट्रस्टने उचलला होता आणि असं तेव्हाही मला ट्रस्टतर्फेच मदत झाली. जेव्हा शिक्षण थांबलं होतं हे ट्रस्टला समजलं तेव्हाही त्यांनी माझी ओळख फ्युअल बिझनेस स्कूल यांच्याशी करून दिली. माझं तिथे इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू नंतर ॲप्टिट्यूड टेस्ट झाली आणि माझं ॲडमिशन फ्युअल बिझनेस स्कूलमध्ये झालं. फ्युअल बिझनेस स्कूलचे चेअरमन सर इथे केतन देशपांडे सर आणि मयुरी मॅडम जे बसले आहेत त्यांच्या गायडन्स खालीच आज मी सिंजेंटासारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब करत आहे. थँक्यू सो मच. याचबरोबर मला थोडंसं फ्युअलबद्दल पण बोलू वाटत आहे. फ्युअलने मला फक्त मार्फत तसंच इथे बसलेल्या बऱ्याचशा आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचं फ्युअलबरोबर कोलॅबरेट करून त्यांचंही आयुष्य घडवावं. आणि मगाशी महेशजींनी उल्लेख केला की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक मंच जो आपल्या देशाचा असतो आणि सगळे देश तिथे येतात. आज सकाळीच मी तिथनं आलो आहे आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या भारताला आणि महाराष्ट्राला अतिशय भरभरून कौतुक जगभरातनं होत आहे आणि आपल्यासारखे सगळे लोक याच्यातनं खुश आहेत. कारण की आपलं एक विकसित कॅपिटल होण्यासाठी, ह्युमन रिसोर्स कॅपिटल होण्यासाठी सगळ्या जागतिक कंपन्या आपल्याकडे बघत आहेत. आणि आज जे सगळे परफॉर्मन्स झाले ते परफॉर्मन्स बघून असं वाटलं की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये जी क्षमता आहे, टॅलेंट आहे, तो खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. या मुलांना आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्या पुण्यात 2 भाज्या खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात, एक पालक आणि चुका. ह्या 2 भाज्या
खूप भाजी मंडईत उपलब्ध असतात, कारण की बऱ्याचदा पालक त्यांच्यावर प्रेशर टाकतात की हेच करिअर केलं पाहिजे आणि हेच करिअर पुढे घेतलं पाहिजे. आणि दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक विद्यार्थी म्हणतो की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी मी आहे, आणि दुसरा पालक म्हणतो विद्यार्थी तू जो निर्णय घेशील त्याच्या पाठीशी मी आहे. दोघांनाही निर्णय घ्यायचा नसतो म्हणून एकमेकांवर पाठिंबा टाकत असतात. पण अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं, योग्य शिष्यवृत्तींची माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. मगाशी निकिताने जे उदाहरण सांगितलं, खरोखरच ती जेव्हा आमच्या शिक्षण संस्थेमध्ये फ्युअलमध्ये आली होती तेव्हा तिचं बोलण्याचं संभाषण आणि आजचं केलेलं कौशल्य आणि सिंजेंटासारख्या MNC कंपनीत तिला जॉब मिळणं हे मलासुद्धा खूप कौतुकास्पद वाटतं. पण आपल्याला इथे थांबायचं नाही आहे, आपल्याला अनेक निकिता घडवायचे आहेत.